नमस्कार, मी उमेश घोंगडे. बकरच्या या लाईव्ह गप्पांमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हरियाणा विधानसभेचा निकाल काल जाहीर झाला. भारतीय जनता पक्षाने तिथे हॅट्रिक केली आणि दणदणीत विजय मिळवला. खरं तर हरियाणा विधानसभा आणि महाराष्ट्र याचा काय संबंध असा प्रश्न पडू शकतो. महाराष्ट्राची विधानसभा आता येत्या काही दिवसावरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि ज्या पद्धतीनं हरियाणा विधानसभेचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आला, त्याची जी कारणं आहेत, त्यासाठीची पक्षाची जी स्ट्रॅटेजी होती, त्याचा महाराष्ट्रावरती काय परिणाम होऊ शकतो, महाराष्ट्रात त्याचा कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडनं त्याचा उपयोग केला जाऊ शकतो, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं की जाट वर्सेस सगळा तिथला ओबीसी समाज अशी ही निवडणूक होती. संपूर्ण ओबीसी समाज आणि दलित समाज हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने राहिल्यामुळे भारतीय जनता पक्षाला हरियाणामध्ये दणदणीत विजय मिळाला. आता ज्या पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे ती हरियाणाशी कुठंतरी जवळपास जाणारी आहे. एकूण तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार केला तर जशी हरियाणामध्ये जाट जमात ही सामर्थ्यवान आहे, सत्ताधारी आहे, राजकारणावर प्रभाव असणारी आहे, तीच परिस्थिती महाराष्ट्रात मराठा समाजाची आहे. आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं मराठा आंदोलन पेटवण्यात येत आहे, त्याला एक प्रकारचा काही राजकीय पक्षांकडून सपोर्ट दिला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथलं ओबीसी राजकारण या निवडणुकीत नेमकं काय असेल. मला असं वाटतं की कालच्या निकालानंतर खरं तर शरद पवार यांच्या पोटात निश्चितपणे गोळा आला असेल. कारण गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात शिजवलेलं आहे निवडणुकीच्या दृष्टीनं, त्याला कुठंतरी एक ज्याला अडथळा म्हणू आपण किंवा त्यांच्या मनसुब्यांवरती पाणी फेरणारा निकाल हा हरियाणातला आहे. कारण ओबीसी समाज खरोखरच हरियाणासारखा भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं महाराष्ट्राच्या निवडणुकीत उभा राहिला तर शरद पवार आणि काँग्रेस या दोघांना त्याचा फटका बसू शकतो. म्हणूनच मी म्हटलं की हरियाणाच्या निकालाने शरद पवारांच्या पोटात खरंच गोळा आलाय का, याच विषयावर आता आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात. अविनाशजी, मी आता जे विश्लेषण केलं नेमकं तुम्ही कसं बघता याच्याकडं? अगदी बरोबर आहे की आपण महाराष्ट्राचं राजकारण अगदी 1960 पासून पाहिलं, यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून. तर महाराष्ट्राचं राजकारण हे कायम मराठा सेंट्रिक राहिलेले. यशवंतराव चव्हाणांनी सगळे म्हणजे त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष होता आणि त्या शेतकरी कामगार पक्षाचे जे मराठा नेते होते त्यांना त्यांनी काँग्रेसमध्ये आणलं आणि काँग्रेसला जे महाराष्ट्रात कायम यश मिळत आलं तर त्याच्यामध्ये मराठा समाजाचं फार मोठं योगदान आहे. शरद पवारांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्यावर असे आरोप झाले की हा मराठ्यांचा पक्ष आहे. त्यांनी त्याच्यामुळे छगन भुजबळ यांच्यासारखे म्हणजे तोंडी लावायला म्हणता येईल असे ओबीसी नेतेही घेतले होते. परंतु ते छगन भुजबळांशी त्यांचं फार राजकीय जमलं नव्हतं. कारण छगन भुजबळांनी असा एक प्रयत्न केला होता की ओबीसी अशी आघाडी तयार करायची का. तर त्याच्यामुळे शरद पवारांना कायम मराठा समाजाने खूप सहकार्य केलेले. आणि एका बाजूला काय झालं की मराठा समाज शरद पवारांच्या बाजूने, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या अनेक तालेवार घरांनी, अनेक तालेवार नेते यांना इकडे घेतले, भाजपमध्ये घेतलं. आणि 2014ची निवडणूक आणि 2019ची निवडणूक तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं प्रत्यंतर दिसलं होतं. आता हरियाणामध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडण्याचं कारण असं आहे की मराठा आंदोलन पेटलेलं आहे. मराठा आंदोलनाच्या निमित्ताने म्हणजे आपल्याला कल्पना नसेल परंतु गावोगावी अत्यंत वाईट वातावरण आहे. म्हणजे मराठा समाज आणि ओबीसी यांच्यामध्ये काही ठिकाणी तर अक्षरशः म्हणजे ते त्यांच्याशी व्यवहार करायचे नाही, विश्वासाचं वातावरण, आर्थिक व्यवहार करायचे नाहीत अशा पद्धतीचे. आणि हे सगळं जे आंदोलन आहे ह्या आंदोलनाला कोणाचा तरी आशीर्वाद आहे अशी चर्चा तर कायमच होते. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी बसवलं अशा पद्धतीची एक चर्चा झाली होती. त्यातलं खरं खोटं आपल्याला माहित नाही. परंतु त्याच्यामुळे मराठा आंदोलन कोण तापवतंय, मराठा आंदोलनाला कुणाचा आशीर्वाद आहे हे साधारणतः ओबीसी जाणतो. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्षाचा डीएनए ओबीसी असं म्हणतात. आणि याच्या मागे खूप मोठी कारण परंपरा आहे. म्हणजे अगदी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यापासून ते भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते होते की त्यांनी ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचलं होतं. आणि हा सगळा ओबीसी समाज आता भाजपच्या बाजूने जर गेला तर महाराष्ट्राच्या निवडणुकांचं पूर्णपणे चित्र बदलू जाऊ शकतं. मला असं वाटतं की केवळ शरद पवार नव्हे तर काँग्रेसला सुद्धा कालच्या हरियाणाच्या निकालाचा एक प्रकारची काँग्रेसमध्ये धास्ती निर्माण झाली या पद्धती. कारण काय की
विदर्भ असेल किंवा मराठवाड्याचा काही भाग असेल, या ठिकाणी काँग्रेसला खूप चांगला प्रतिसाद मिळेल असं काँग्रेसच्या नेत्यांचं मत आहे. आणि मराठा कुणबी त्या भागात, मी कुणबी असं का म्हणतो, विदर्भात कुणबींची संख्या मोठी आहे. मराठा आणि कुणबी हे काँग्रेस सोबत आणि महायुतीमधल्या महाविकास आघाडीमधल्या सगळ्याच पक्षांसोबत राहतील असा एक त्यांचा कयास आहे, किंवा त्या पद्धतीने त्यांनी व्यूहरचना केलेली आहे. तर विशेषतः विदर्भाच्या बाबतीत बोलायचं तर ओबीसी ज्यांच्या मग उभं राहील त्यांनाच विदर्भात सर्वाधिक जागा मिळतील असं म्हटलं जातं, कारण ती वस्तुस्थिती पण तशी आहे. तर केवळ पवारांना नव्हे तर काँग्रेसला सुद्धा ही भीती वाटत असेल कालच्या निकालाची. खरं सांगायचं तर काँग्रेसला या निकालाचा खूप फायदा झालाय. तो कुठल्या पातळीवर सांगतो, म्हणजे ते असं अचानक विधान का केलं, तर त्याचं कारण असं की काँग्रेसनं हवेत गेली होती. आत्ताच्या हे सगळ्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर काँग्रेस खूप हवेत गेली होती. काँग्रेसला असं वाटत होतं की आता आपल्याशिवाय कोणीच नाही. विदर्भाचा सगळा ओबीसी समाज आपल्याकडे एक गठ्ठा आलेला आहे. त्याचबरोबर मराठा, मुस्लिम हा सगळा समाज आलाय आणि काँग्रेसचे अनेक नेते सध्या आपण जिंकल्याच्या थाटात वावरत होते. त्याचबरोबर ते जागाही खूप मागत होते, म्हणजे साधारणतः 1,400 जागा मागत होते. आणि हे आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आता सध्या एकदम शांत आहे. तर त्याचं कारण काय आहे की ते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी त्यांची इच्छा होती, पण काँग्रेसने त्यांना नकार दिला होता. तर त्याच्यामुळे या निकालाने काँग्रेस हवेत जमिनीवर आली, आणि जमिनीवर आल्यामुळे आता त्यांच्या पुढे आव्हान काय, तर त्यांच्या पुढे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे की गेल्या वेळी निवडणुकीमध्ये एक प्रकारचं असं एक वातावरण तयार करण्यात आलं होतं की त्याच्यामध्ये प्रामुख्याने मराठा, मुस्लिम आणि दलित हे एकत्र आल्यामुळे काँग्रेसला यश मिळालं. परंतु त्याचबरोबर ओबीसी समाजाने, म्हणजे ओबीसी असा काही एकजिन्सी समाज नाही, ओबीसीमध्ये खूप वेगवेगळ्या जाती आहेत, पण त्यांनी काँग्रेसला बऱ्यापैकी मतदान केलं होतं. परंतु आता हरियाणाच्या निकालानंतर काँग्रेसला अशा पद्धतीचं मतदान केलं जाईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण एक तर दुसरी पहिली गोष्ट कशी आहे की काँग्रेसच्याही या आरक्षणाच्या जर आपण पाहिलं, म्हणजे विजय वडेट्टीवार वगैरे यांनी सुरुवातीला ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली, छगन भुजबळांच्या व्यासपीठावर ते गेले होते. परंतु त्यानंतर मात्र त्यांना असं दिसायला लागलं की अरे मराठा आपल्याकडे येतोय, तर त्याच्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेतली. तर त्याच्यामुळे आता ओबीसींना काँग्रेसबद्दल अजिबात विश्वास राहिलेला नाही. आपण राहुल गांधी आणि काँग्रेस याच्या संदर्भात बोलूच, पण मुळामध्ये शरद पवारांचं जे काही राजकारण आहे, तर तुम्ही मगाशी म्हटलं तसं की शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे 1999 पासून, ती हा म्हणजे तो जो त्यांचा जो पक्ष आहे तो स्थापनेपासूनच मराठ्यांचा पक्ष, बरोबर, अशी एक त्याची प्रतिमा आहे. आणि प्रतिमा म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या पद्धतीचे त्यांचे सगळे सरदार आहेत, तर ते प्रतिमेच्या पलीकडे काही नाही, ते वस्तुस्थिती आहे हे कुणीही सांगू शकेल. राज ठाकरेंनी तर जाहीरपणे तो अनेक वेळा आरोप सुद्धा केला. तर आता त्यांच्याकडे ज्या पद्धतीने निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या मतदारसंघातले लोक येत आहेत, पुन्हा त्याच प्रकारचे लोक येत आहेत, म्हणजे त्यांच्यावर जो काही शिक्का आहे किंवा जी काही वस्तुस्थिती आहे त्या अधिक भरभक्कम होईल अशा पद्धतीचे लोक प्रत्येक मतदारसंघात त्यांच्याकडे येताना दिसतात. अगदी महत्वाचा मुद्दा, म्हणजे खरं सांगायचं तर शरद पवारांसारखा नेता अशा पद्धतीचं राजकारण करेल याची खरोखर महाराष्ट्राला थोडंसं त्याच्याबद्दल वैषम्यच वाटेल. आपण जर पाहिलं तर इंदापूर मतदारसंघाचं आपण अगदी जवळचं उदाहरण घेऊ. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केला. ते कोणाच्या विरोधात लढणार आहेत? दत्ता भरणे. दत्ता भरणे हे ओबीसी समाजाचे, धनगर समाजाचे ते नेते आहेत. दुसरं आपण पाहिलं की शरद पवारांनी कायम सामाजिक न्याय वगैरेची भूमिका मांडली. कागलमध्ये समरजित घाटगे यांनी भाजपमधून शरद पवारांच्या गटात प्रवेश केला. ते आता निवडणूक लढतायत आणि खूप त्यांची सध्या भाषणं जोरात चालली आहेत. ते कोणाच्या विरोधात लढणार आहेत? हसन मुश्रीफ, मुस्लिम समाजाचा एक चांगले नेते. त्यांनी स्वतः कधी मुस्लिम समाजाचा आपण आहोत असं दाखवलं नाही, लोकांनाही कधी वाटत नाही. परंतु एक गोष्ट आहेच ना, तर शरद पवारांचा जो पक्ष आहे, राज ठाकरेंनी मगाशी तुम्ही जे उदाहरण सांगितलं, राज ठाकरे असं म्हणतात की शरद पवारांचा पक्ष नाही तर ही एक मुळी आहे, आणि ती मुळी असे निवडून येणारे लोक यांची अशी एक मुळी शरद पवार बांधतात आणि त्यांचा पक्ष तयार होतो. तर तेच होतं सध्या महाराष्ट्राचं वातावरण. सध्या म्हणण्यापेक्षा अगदी 1960 पासून महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात, महाराष्ट्रातले खूप कमी मतदारसंघ असे आहेत की जिथं मराठा समाजाचं प्राबल्य नाही. तर त्याच्यामुळे मराठा समाजाच्या ह्या प्राबल्यावर शरद पवारांचे लोक निवडून येतात. शरद पवारांचे आपण सगळे, म्हणजे आत्ताचे नाही, म्हणजे अजित पवार इकडे आल्यानंतर नाही, ते त्याच्या अगोदरचे 1999 सालचे सगळे लोक पहा, म्हणजे अगदी मोहिते पाटलांपासून सगळी तालेवार घराणी, मराठा समाजातील तालेवार घराणी ही शरद पवारांच्याकडे आली. त्यांचे सगळ्यांचे सहकारी साखर कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, दूध संघावर त्यांचं वर्चस्व आहे. आणि त्यामुळे झालं काय की ओबीसी समाजातले जे नेते येण्याचा प्रयत्न केला त्यांनी इकडे शरद पवारांकडे, तर त्यांना कधी संधी मिळत नाही. म्हणजे आपण जर शरद पवारांचं 1999 पासून त्यांचं तिकीट वाटप जरी पाहिलं तरी अगदी ओबीसींना, म्हणजे एक मला उदाहरण आठवते की शरद पवारांचे पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा झाली होती
की कुठलं उमेदवारी कुणाला द्यायची, असं म्हणजे पुणे जिल्ह्याच्या बाबतीत चर्चा झाली होती. तर त्यांनी केलं की आपल्याला एक जागा द्यावी लागेल माळी समाजाला, तर ती द्यायची कुणाला, तर दिगंबर दुर्गाडे यांना ती जागा देण्यात आली. परंतु दिगंबर दुर्गाडे निवडून येणार होते त्यांना पूर्ण माहिती होतं, कारण शरद पवारांचा दादा जाधवराव यांना आशीर्वाद होता. म्हणजे याचा अर्थ काय की माळी समाजाची एक जागा द्यायची, पण ती पण जागा कुठली द्यायची की ती जागा काही फारशी त्यांचं काही स्टेट्स लागले नाही. असे त्यांनी राज्यात अनेक प्रयोग करून सुद्धा हा मराठ्यांचा पक्ष अशी काही प्रतिभा त्यांना पुसता नाही. उलट आता या निवडणुकीमध्ये ते अनेक घट्ट होण्याची तोंडी लावण्यापुरते इतर समाजाला द्या. मी हेच सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये 21 जागांपैकी एक जागा माळी समाजाला द्यायची. मग याचा अर्थ काय की तुमचा मराठ्यांचा पक्ष हे फक्त नुसतं म्हणजे ते पुसण्याचा प्रयत्न नाही येतो, तर फक्त नुसतं ते दर्शक आहे की नाही आम्ही इतरांनाही उमेदवारी देतो. तर अशा पद्धतीने शरद पवारांचं आजपर्यंतचं राजकारण राहिलेले. ओबीसी समाजाला त्यांनी खरोखरच कधी जवळ केलं नाही, कारण त्या शरद पवारांना एक असं त्यांच्या कदाचित मनात असेल की निवडणुकीचं राजकारण आहे, शेवटी निवडून येण्याची क्षमता महत्वाची आहे. आणि आतापर्यंत जर महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहिलं तर निवडून येण्याची क्षमता ही मराठा समाजाच्या जे नेते होते, तालेवार नेते होते, तर त्यांच्यामध्ये जास्त होती. ओबीसी समाज हा खऱ्या अर्थाने जागृत कधी झाला हे सांगतो. म्हणजे भाजपच्या पेक्षाही अगोदर बाळासाहेब ठाकरे यांनी ओबीसी समाजातल्या अगदी साध्या कार्यकर्त्यांना आमदार केले सगळ्यांना थेट. आणि तोच किस्सा मला वाटतं म्हणजे त्याच्या अगोदरपासून भाजपने सुरुवात केली होती, परंतु तोच किस्सा भाजपने आता जास्त चांगल्या पद्धतीने गिरवला. तर त्याच्यामुळे ओबीसी समाजाला एक असं वाटतंय की आपले हक्क, आपले अधिकार आणि आपल्याला न्याय जर मिळायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाकडूनच मिळतो. कारण आता उद्धव ठाकरेही इकडे शरद पवारांसोबत आलेले आहेत, काँग्रेसही शरद पवारांच्या बरोबर वाहवत जातं हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे काँग्रेस स्वतःच्या पातळीवर काही निर्णय घेऊ शकत नाही. काँग्रेसचे आत्ताचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत म्हणजे नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, तर हे काही बोलले तरी शरद पवार एक दिल्लीला जातील, सोनिया गांधी राहुल गांधींशी बोलतील आणि त्यांना पाहिजे ते करून घेतील. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओबीसी समाजाला आता फक्त भाजपचा एक आधार वाटतोय. आणि तो हरियाणाच्या इलेक्शनने ते दाखवून दिले ना. हरियाणामध्ये काय झालं की जाट समाजाला भाजपने 2014 पासून जाट समाजाला बाजूला केलं नाही, परंतु जाट समाजाला एक त्यांचे की त्यांनी दुसऱ्यांना संधी दिली. कारण शेवटी संधी तर राजकारणात संधी ही सगळ्यांनाच मिळायला पाहिजे, तर ती संधी दिली. आणि त्यामुळे असं झालं की जाट समाजाला असं वाटायला लागलं की आपण विरोध होतात. पण आता आणखी एक त्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जी आकडेवारी आता येते सगळी, पूर्णपणे जाट समाज हा काँग्रेस बरोबर गेलाय आणि पूर्णपणे जाट समाज हा भाजपच्या विरोधी आहे अशातलं वातावरण नाहीये, खरोखर नाही. काही प्रमाणात जाट पण आहेच तसं. महाराष्ट्रात सुद्धा अर्थात तशीच परिस्थिती आहे. संपूर्ण मराठा समाज अगदीच भाजपच्या विरोधात आहे असं नाही, काही प्रमाणात म्हणजे कदाचित ते पर्सेंटेज कमी असेल, पण काही प्रमाणात हे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मराठा समाजाला भाजपचे खूप जोडलं. त्यांनी एकतर म्हणजे अनेक नेते त्यांच्यासोबत आले. म्हणजे आता राणा जगजित सिंह अत्यंत म्हणजे शरद पवारांचे अगदी नातेवाईक जवळचे, ते भाजपमध्ये आले. तर हे संभाजीराव पाटील निलंगेकर ते भाजपमध्ये आले होते. असे खूप लोक आणले. त्याचबरोबर त्यांनी काय केलं म्हणजे आता मराठा समाजाच्या बाबतीत जर मराठा समाजाने जर शांतपणे बसून जर विचार केला तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जितकं केलं तितकं कुठल्याही नेत्यांनी केलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 14 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते, त्यातल्या एकाही मुख्यमंत्र्याला आरक्षण देता आलं नाही मराठा समाजाला आणि ते टिकवता आलं नाही. म्हणजे आरक्षण दिलं होतं, आघाडी सरकारने आरक्षण दिलं होतं, पण त्यांना टिकवता आलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांनी ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलं. बरं, ते आरक्षण गेल्यानंतर ते स्वस्त बसण्यात नाही. म्हणजे त्यांनी आता शरद पवारांची भूमिका नेहमी अशी असते ना की न्यायालयच मारत नाही. त्यांनी काय केलं की त्यांनी मराठा समाजाला हे आरक्षण देता येत नाही, तर मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल काढले. अण्णासाहेब पाटील महामंडळासारखं महामंडळ स्थापन केलं. त्याच्यातून मराठा समाज आता साधारणतः म्हणजे अगदी मराठा समाजाचे कार्यकर्ता, अगदी कट्टर कार्यकर्ताही मान्य करेल की 1.5 लाख तरुणांना रोजगार मिळालाय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून. उद्योजक झालेत ते सगळे. आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस यांनी केलं. परंतु काय झालं की मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा विरोधी असा शिक्का मारण्यात बऱ्यापैकी यश मिळालं. बरोबर. आणि मी ऍक्च्युअली खरं तर तुम्हाला आता तोच प्रश्न विचारला होता जो तुम्ही उल्लेख केला. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जितके मुख्यमंत्री झाले त्या सर्वांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी ज्या गोष्टी केल्या, मराठा तरुणांसाठी असेल, रोजगारासाठी असेल, अनेक गोष्टी केल्या. मात्र त्या समाजातले विशिष्ट लोक हे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून अत्यंत वाईट पद्धतीनं टार्गेट केलं जातं. हे सगळं महाराष्ट्र बघतोय. बरोबर. ते केवळ मराठा नाहीत म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या जातीवरती टीका करून त्यांच्या म्हणजे जातीय अंगाने त्यांच्याकडे बघून त्या पद्धतीनं त्यांना बोललं जातं. हे सगळं महाराष्ट्र आपण बघतो आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मला थोडासा विषयांतर असा आहे की आपण शरद पवारांवरती बोलूच, पण आणखी एक महत्वाचा मुद्दा जो मला जाणवला की साधारणपणे 1 महिन्याभरापूर्वी
उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली. संजय राऊत बोलले, त्यानंतर उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेऊन आले. पण शरद पवारांनी सुद्धा स्पष्ट केलं, काँग्रेसने सुद्धा ते थेट सांगितलं नाही पण दुर्लक्ष केलं. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे अत्यंत शांत होते. मात्र कालचा जो निकाल जाहीर झाला हरियाणाचा, त्यानंतर कालच उद्धव ठाकरेंनी पुन्हा मागणी केली, लक्षात घ्या, पुन्हा मागणी केली की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. संजय राऊत तर असे म्हणाले की नुसतं धड घेऊन काय जाता, डोक्यावर खांद्यावर मुंडकं तर पाहिजे ना. म्हणजे आणि हे प्रियांका चतुर्वेदी त्यांच्या प्रवक्त्या आहेत, तर त्याही बोलल्या. त्या म्हणाले की काँग्रेसला कळलं असेल की त्यांचे सहकारी पक्षांचं महत्व काय असतं, कारण काँग्रेसला सहकारी पक्षाची ताकद जर नसेल तर काँग्रेसला विजय मिळणं फार अवघड जातं. हे पण ह्या निवडणुकीत तिथे त्यांच्याकडे सहकारी पक्ष कुठलाच नव्हता. म्हणजे अगदी चंद्रशेखर यांची पार्टी काँग्रेसला बरोबर कदाचित येऊ शकली असती, परंतु त्यांना असं ते इतके हवेत होते की त्यांना वाटलं की आपली सत्ता आलेली आहे. अगदी खरं. त्यातला तो राजकीय संदर्भात महत्वाचा की कालचा निकाल आला, भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाला हरियाणामध्ये. आणि मग पुन्हा उद्धव ठाकरेंनी जे गेले महिन्याभर गप्प होते ती पुन्हा मागणी केली की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. एक प्रकारे तो काँग्रेसवरती आणि शरद पवारवरती एक प्रकारचा तो दबाव आहे. त्याच्यात आणखी काय की महाविकास आघाडीमध्ये जे 3 पक्ष आहेत, हे 3 पक्ष महायुतीच्या विरोधात तर लढणार आहेत, परंतु ते एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. म्हणजे काँग्रेसच्या जागा जास्त येणार नाहीत किंवा राष्ट्रवादीच्या. कारण काय झालंय की शरद पवारांची आपण सातत्याने बोलतोय, आपण विधानसभा आखाडा जे करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की म्हणजे आजही राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय. तर खूप इनकमिंग सुरू झालेले. पण ते हे सगळं जर इनकमिंग शरद पवारांच्या पक्षातलं जर आपण पाहिलं ना, तर हे सगळे नाराज घटक आहेत आणि ते सगळे त्यांच्याकडे येत आहेत. त्याच्यामध्ये असं शरद पवारांचं म्हणजे आजपर्यंतचं राजकारण जे मी पाहिलं होतं ना, तर त्याच्यामुळे शरद पवार सामाजिक संदर्भांना खूप महत्व द्यायचे पूर्वी. तुम्हाला तू आता विषय सांगितला म्हणून विषय काढला तुम्ही म्हणून सांगतो की आपल्याकडे असं एक परसेप्शन झालंय किंवा काही मतदारसंघात जात आहेत लोक शरद पवारांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इतर पक्षांच्या तुलनेत जात आहेत. पण 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. मुळामध्ये त्यांच्याकडे सगळे जे नेते आहेत ते अजित पवारांच्या पक्षात आतापर्यंत होते. शरद पवारांच्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करायचे, तिथे त्यांच्याकडे खरोखर उमेदवारच नव्हते आणि त्यामुळे ते तिकडे संधी आहे म्हणून जात आहे. इकडची काय अस्वस्थता असेल किंवा काय असेल, पण मुळात त्यांच्याकडे उमेदवार नाहीत म्हणून हे लोक जात आहेत. पण परसेप्शन असं आहे की आता शरद पवारांकडे प्रचंड रीग लागलेली आहे आणि शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र राजकारण आत्ताच ताब्यात घेतलेलं आहे असं एक वातावरण आहे. पण वस्तुस्थिती अशी की खरोखरच काही ठिकाणी त्याकडे उमेदवारच नाही आहेत. तुम्ही काल आणि आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलाखती आहेत, तर तुम्हाला धक्का बसेल. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही इच्छुक नाही अशी त्यांच्या पक्षाची परिस्थिती आहे. मात्र अजित पवार सुद्धा काल या विषयावर बोललेत की त्यांच्याकडे लोक नाहीत म्हणून लोक जात आहेत. ही पण वस्तू आपण लक्षात घेतली. फलटणचं उदाहरण घेता येईल आपल्याला. फलटणमध्ये आता रामराजे नसते गेले, ती जागा आहे अनुसूचित जातींसाठी राखीव. तर तिथे रामराजे जरी गेले तर रामराजे शरद पवार जर दीपक चव्हाण जर अजित पवार रामराजे गेले म्हणजे रामराजे म्हटले तर दीपक चव्हाण उभे राहणार आहेत. पण ते जर आले नाहीत तर यांना उमेदवार कोण आहे तेच. तेव्हा आता आपण म्हाडाचा जर आपण विचार केला तर म्हाडामध्ये सुद्धा शरद पवार रणजितसिंह मोहिते पाटलांचं नाव येते पुढे. तिथे बबनदादा शिंदेवर डोळा लावून बसलेले की बबनदादा शिंदे कदाचित. म्हणजे अनेक ठिकाणी त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. आणि या सगळ्या लोकांना यातलं एक सगळ्यात महत्वाचं कारण आणखी एक झालेलं आहे की हरियाणाचा निकाल आणि म्हणजे आपण असं म्हणजे आता महाराष्ट्राच्या राजकारणाचे 2 भाग करायला हवेत. एक हरियाणाचा निकाल आणि त्याच्या अगोदरची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती. अगोदरची परिस्थिती अशी होती की सध्या देशात काँग्रेसची हवा आहे. कदाचित असंही म्हटलं जात होतं की हरियाणा जाईल, त्यानंतर महाराष्ट्र जाईल, त्यानंतर बिहारच्या निवडणुका येतील. बिहारच्या निवडणुकात जर भाजपचा पराभव झाला तर कदाचित हे केंद्रातलं सरकारही जाईल, अशा पद्धतीचे एक परसेप्शन तयार करण्यात आलं. परंतु आता ते हरियाणाच्या निकालाने ते पूर्णपणे बदललं. हरियाणामध्ये एका बाजूला त्यांनी असा विरोधकांनी असाही प्रचार केला की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजिबात त्या निवडणुकीत लक्ष घातलं नाही, परंतु त्यांनी खरोखर तिथे 10 सभा घेतल्या. अमित शहा तिथे फिरत होते. परंतु हे सगळं झालं. महाराष्ट्रातही ते त्याच पद्धतीने काम करतायत. आणि मुळात भाजपचा डीएनए मी मगाशी जे म्हटलं ओबीसी आहे आणि ओबीसी समाजातले सगळे जे गट आहेत ते भाजपच्या सोबत राहण्यास आता तरी तयार आहेत. आपण जर पाहिलं असेल तर लक्ष्मण हाके म्हणजे लक्ष्मण हाके यांना माळशिरस मधून माढामधून ते उभे माढा लोकसभेतून उभे होते. मला वाटतं काहीतरी त्याला 3-3.5 हजार मतं मिळाली. बरोबर. म्हणजे साधारणतः ते. परंतु त्यांनी ओबीसी आंदोलन सुरू केलं. त्यांनी धनगर आंदोलन सुरू केलं नाही, ओबीसी आंदोलन व्यापक. आज राज्यात त्यांना खूप मोठा पाठिंबा मिळतोय. म्हणजे लक्ष्मण हाके यांच्यासारखा एक नेता की जो ज्याला
3-4 हजार मतं मिळतील. तो जेव्हा ओबीसीच्या हक्कांविषयी बोलायला लागला, शरद पवारांनी आतापर्यंत आम्हाला काय दिलं, कशा पद्धतीने फसवलं हे बोलायला लागला, तर त्यांना इतका राज्यात प्रतिसाद मिळायला लागला. तर ह्याचा अर्थ ओबीसी समाज हा त्यांना कुणीतरी नेता हवाय, हे सगळं बोलायचंय त्यांना. आणि गावोगावी परिस्थिती सध्या अशी आहे की हे बोलता येत नाही. त्याच्यामुळे मग कुणी कधी लक्ष्मण हाके बोलतात, कधी गोपीचंद पडळकर बोलतात. छगन भुजबळ मध्ये बोलत होते, परंतु छगन भुजबळांनी आता बोलणं कदाचित त्यांची जी काही राजकीय अपरिहार्यता असेल तर त्याच्यामुळे त्यांनी बोलायचं बंद केले. पण छगन भुजबळ बोलायचे. तर ओबीसी समाजाला हा आवाज पाहिजे, आणि हा आवाज एकदा का त्यांना मिळाला की त्यानंतर त्यांना माहिती की आपण आता, त्यांनी, मला असं वाटतं की ओबीसी समाजाने आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली, तर त्याच्यामध्ये निवडणुकीपर्यंत फारसा बदल होईल असं काही वाटत नाही मला. येस, अमलाजी खूप धन्यवाद. खूप छान पद्धतीने आपण हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो आणि या निकालानं शरद पवारांच्या पोटात खरंच कसा गोळा आला हे अत्यंत छान पद्धतीनं तुम्ही समजावून सांगितलं. बखर लाईव्हच्या गप्पांमध्ये आपण आता इथंच थांबूया. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.